विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबच्या इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. थोडा गॅप पडल्यामुळं काय झालंय, तर 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट ह्या आठवड्याभराच्या आर्टिकल्सचं एकत्र कंपायलेशन मी इथे केलेलं आहे आणि 8 ते 13 ह्याचं पण एक कंपायलेशनचा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे. कदाचित या महिन्यापुरतं आपण काय करूया, थोडं आठवड्याचे आर्टिकल्स कंपाईल करून बघूया आणि मग त्यानंतर पुन्हा डेली किंवा वीकलीच कंटिन्यू करायचं, त्या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेऊया. एकंदर इथे आता आर्टिकलचं नाव सांगितलं जाणार नाही, तर एक टॉपिक सांगितलं, एक थोडक्यात करंट अफेअरचं मॅगझिन म्हणून या गोष्टीकडे आपण बघू शकतोय, है ना. म्हणजे टॉपिक घेतलेले आहेत, या टॉपिकच्या संदर्भात जे काही आर्टिकल्स आलेले होते त्याचं कंपायलेशन इथे आपण केलेलं आहे. पहिला विषय आहे भारत अमेरिका व्यापार संबंध, तणाव, आव्हाने आणि वास्तव. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावरील आयात शुल्कात 50% पर्यंत वाढ केल्याने भारत अमेरिका व्यापार संबंधांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन आकडेवारी आणि आव्हानांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झालेले आहे. ठीक आहे. मग नवीन घडामोडी आणि शुल्क दराचे वास्तव काय बघा. प्रभावी शुल्क दर, इफेक्टिव्ह टॅरिफ रेट ज्याला म्हणलं जाते, नवीन विश्लेषणातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. जरी अमेरिकेने 50% शुल्काची घोषणा केली असली तरी फिच रेटिंग्सच्या अंदाजानुसार भारतासाठी प्रत्यक्ष लागू होणारा प्रभावी शुल्क दर जो आहे तो सुमारे 21% असेल. म्हणजेच ETR म्हणजे आयातीच्या एकूण मूल्यावर प्रत्यक्ष भरला जाणारा कर. ETR थोडंसं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. इफेक्टिव्ह टेरिफ रेट म्हणजे नक्की काय प्रकार असतो, तर लक्षात घ्या, जेव्हा अमेरिका आपल्या एखाद्या वस्तूवरती टॅरिफ लावते त्याला आपण नॉमिनल टॅरिफ रेट म्हणूयात. ठीक आहे. तर तो पक्क्या मालावर लावला गेलेला टॅरिफ रेट जो आहे, ठीक आहे, तो नॉमिनल टॅरिफ रेट आहे. आणि तो बनवण्यासाठी जर का समजा आपण कच्चा माल दुसरीकडून कुठून घेतला असेल तर, किंवा त्या कच्च्या मालावर US चा टॅरिफ रेट वेगळा असेल, ठीक आहे, तर ह्या दोन्हीचं मिळून इफेक्टिव्ह टॅरिफ रेट जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, की समजा आपण एखादा शर्ट अमेरिकेला एक्सपोर्ट केला तर शर्टवरती किती टॅरिफ लावलेला आहे, आणि समजा तो शर्ट बनवण्यासाठी त्याचे फॅब्रिक असेल, त्याचे कलरिंग डाईज असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्याच्यावरती टॅरिफ रेट कसा असेल आणि आपण ते कुठून इम्पोर्ट केलेलं आहे का. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे इफेक्टिव्ह टॅरिफ रेट जो आहे तो काढला जातो. त्यामुळं 50%, जसं इथं वरती म्हटलेलं आहे बघा, की जरी अमेरिकेने 50% शुल्काची घोषणा केली असली तरी फिच रेटिंग्सच्या अंदाजानुसार भारतासाठी प्रत्यक्ष लागू होणारा प्रभावी शुल्क दर सुमारे 21% असेल. ठीक आहे. तर इथे आपल्याला ETR म्हणजे इफेक्टिव्ह टॅरिफ रेटची संकल्पना समजून जाते. जागतिक स्पर्धा आणि भारताचे स्थान. या ETR दरांमुळे भारताची स्थिती अधिक आव्हानात्मक झाली आहे. चीनचा ETR 20% आहे, म्हणजेच भारत आणि चीनमध्ये आता जवळपास समान शुल्क दर आहे. व्हिएतनामचा ETR मात्र 17% आहे. निर्यात क्षेत्रातील नुकसानीचे कारण काय बघा. यामुळे वस्त्रोद्योग म्हणजे टेक्स्टाईल जे आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारताने आपला प्रतिस्पर्धी देश व्हिएतनाम विरुद्ध असलेला पूर्वीचा फायदा गमावला आहे. भारतीय निर्यातदारांना सध्या दुहेरी आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेचे 50% शुल्क, अमेरिकेने लावलेलं प्रचंड आयात शुल्क, है ना, चीनचे प्राइस वॉर म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात चीनी स्पर्धक भारतीय उत्पादनांपेक्षा सुमारे 5% कमी दराने माल विकत आहेत. यामुळे भारतीय निर्यातदारांना शुल्काचा बोजा अमेरिकन खरेदीदारांवर टाकणे जवळजवळ अशक्य झाले आहे. याचा सर्वाधिक फटका वस्त्रोद्योग, पादत्राणे आणि तयार कपड्यांच्या क्षेत्राला बसत आहे. वाटाघाटी काय बघा. वाटाघाटींची मुदत 21 दिवसांच्या मूळ मुदतीनंतरही चर्चेसाठी आणखीन 2 आठवड्यांची मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वाटाघाटी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत चालू शकतात. वाटाघाटींमधील अस्पष्टता आणि तांत्रिक अडथळे. आत्तापर्यंत जवळपास 5 राऊंड झालेले आहेत निगोसिएशन्सचे. 6वा राऊंड होईल लगेचच, पण त्याच्यावर मार्ग मात्र काही निघत नाही आहे अजून. पेनल्टीची अस्पष्टता. रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेकडून लागणाऱ्या संभाव्य पेनल्टीचे स्वरूप अस्पष्ट आहे. यामुळे अमेरिकन आयातदार आणि भारतीय निर्यातदार नवीन करार करण्यास धजावत नाहीत, कारण हा अतिरिक्त खर्च कोण उचलेल याबाबत अनिश्चितता आहे. ट्रान्सशिपमेंट चा मुद्दा काय आहे बघा. तज्ज्ञांच्या मते ट्रान्सशिपमेंट नियमांबाबत स्पष्टतेचा अभाव आहे. उदाहरणार्थ, जर भारताने कच्चा माल आयात करून त्यावर प्रक्रिया करून अंतिम उत्पादन अमेरिकेला निर्यात केले तर त्यावर कोणता शुल्क दर लागू होईल हे स्पष्ट नाही, है ना. ETRशी संबंधितच गोष्ट आपल्याला पुन्हा बघायला मिळते. ही अस्पष्टता एक मोठा गैरशुल्क अडथळा, नॉन टॅरिफ बॅरियर बनलेली आहे. आपल्याला माहिती आहे टॅरिफ बॅरियर आणि नॉन टॅरिफ बॅरियर हे फॉरेन ट्रेडमधले सगळ्यात मोठे 2 महत्त्वाचे अडथळे आपण समजून घेतलेले होते मागे.
भूराजनीतिक दृष्टिकोनातून काय म्हटलं जाते बघा. तज्ज्ञ सायमन इव्हनेट यांच्या मते अमेरिकेची ही कारवाई केवळ व्यापारापुरती मर्यादित नाही, ब्रिक्स देशांवर दबाव आणून त्यांना रशिया आणि चीनच्या विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडणे हा यामागील एक मोठा भूराजकीय डाव असू शकतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मृत अर्थव्यवस्था या टीकेच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विविध दृष्टिकोनातून केलेले विश्लेषण हा पुढचा टॉपिक इथे आपल्याला बघायला मिळतोय. लेखक अखिलेश मिश्रा यांच्या मते ही टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची बलस्थाने मांडण्यासाठी खालील आकडेवारी आणि तथ्ये सादर केलेली आहेत. ह्याच्याबाबत थोडीशी माहिती आपण एका सेपरेट व्हिडिओमधनं पण बघितलेली आहे, तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. विकास दरातील तुलना 2015 ते 25च्या दरम्यान भारताचा सरासरी विकास दर 6.5% राहिला आहे, जो उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या 4.1% आणि OECD ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे डेव्हलप्ड कंट्रीज येतात, त्यांच्या आर्थिक वाढीचा दर जो आहे तो 1.8% आहे. ठीक आहे. पण अर्थात ह्या आकडेवारीवरती फार जाण्यात काही मतलब नाही, लक्षात घ्या. कारण विकसित देशांचा 1.8% वारीचा वाढता दर हा पण खूप मोठा असतो. जागतिक स्थान भारत 2024मध्ये इंग्लंड आणि जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. दारिद्र्य निर्मूलन जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतातील अत्यंत गरिबीचे प्रमाण 16.2% वरून 2.3% पर्यंत खाली आलेले आहे. जागतिक विश्वास आहे. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन देशांनी भारतात 100 अब्ज डॉलरची गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे. इंग्लंड भारत FTA जो आहे त्याच्या पण इथं रेफरन्स आपण देऊ शकतो. इथून थोडासा टॉपिक चेंज होताना आपल्याला बघायला मिळतोय. UPIची अंमलबजावणी जी आहे त्याची क्षमता आपली वाढत आहे. 49 कोटी जनधन खाती आणि जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम हे भारताच्या प्रकल्प अंमलबजावणी क्षमतेचे प्रतीक आहे. ठीक आहे. RBI आणि कॉर्पोरेट क्षेत्र ह्यांचा दृष्टिकोन काय बघा. RBIचे मत, रिझर्व्ह बँकेने भारताचा GDP वाढीचा दर 6.5% राहील असा अंदाज कायम ठेवला आहे आणि जागतिक वाढीत भारताचे योगदान अमेरिकेपेक्षा जास्त असल्याचे म्हणले आहे. ठीक आहे. जागतिक वाढीमध्ये RBIचं म्हणणं आहे की जागतिक वाढीत भारताचं योगदान 18%, अमेरिकेचं योगदान 11% आहे. GCC मधील वाढ बघा. भारतातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्समध्ये नोकर भरती वाढत असून हे भारताच्या उच्च कुशल सेवा क्षेत्राची ताकद दर्शवते. मागे बजेटमध्ये याची घोषणा केलेली होती बघा GCC बद्दल. निष्कर्ष, राजकीय टीका होत असली तरी विविध आर्थिक निर्देशक, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि देशांतर्गत योजनांची यशस्वीता हे भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि वाढीची क्षमता दर्शवतात. पुढचा मुद्दा आहे भारतीय शेतीतील नवीन प्रवाह, तणनाशकांचा वाढता वापर. संदर्भ काय बघा. भारतीय कीटकनाशक बाजारपेठेमध्ये एक मोठा संरचनात्मक बदल दिसून येत आहे, ज्याचे नेतृत्व तणनाशके करत आहेत. बदलाची कारणे काय, तर शेतातील तण काढण्यासाठी मजुरांची वाढती टंचाई आणि वाढलेला खर्च यामुळे शेतकरी रासायनिक पर्यायांकडे वळला आहे. बाजारपेठेची आकडेवारी जर आपण बघितली तर भारतातील कीटकनाशक बाजाराचा एकूण आकार सुमारे 24,500 कोटी आहे, तर तणनाशकांचा वाटा जो आहे तो 8,209 कोटींचा आहे. त्याचा वाढीचा दर आता 10 ते 11% आहे, जो कीटकनाशके आणि बुरशीनाशकांपेक्षा जास्त आहे. या बदलाचे महत्त्वाचे परिणाम काय, तर हा बदल भारतीय शेती श्रमशेतीकडून भांडवल किंवा तंत्रज्ञान केंद्रित होत असल्याची स्पष्ट लक्षणे आपल्याला दिसत आहेत. आता इथं मुद्दा लक्षात ठेवायचा काय आहे की एकंदर हा टॉपिक आहे GS3 मधला, आपला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समधला. आणि त्यामध्ये जर का आपल्या शेतीमध्ये हे बदल होत आहेत तर आपल्या शेतीचं जे प्रमुख वैशिष्ट्य म्हणलं जातं की ज्याच्यामध्ये डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट बघायला मिळते, किंवा भारताची अजूनही अंदाजे 42% लोकसंख्या जी आहे ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने शेतीवर अवलंबून आहे. मग ह्यांच्यावरती हे कुठल्या ना कुठल्या मार्गाने परिणाम करणार आहे. त्यामुळे ही बातमी आणि इथून पुढच्या त्याच्या डेव्हलपमेंट्स ज्या ह्या दृष्टिकोनातून असतील किंवा त्याच्याशी संबंधित संलग्न इतर विषयांच्या दृष्टिकोनातून सुद्धा असतील, तर त्या आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ट्रॅक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे होते 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान आलेले महत्त्वाचे आर्टिकल्स आणि त्यांचा सारांश मराठीमध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 8 ते 13 ऑगस्ट या दरम्यान आलेल्या महत्त्वाच्या आर्टिकल्सचा अभ्यास करूयात. धन्यवाद.